विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आपण सध्या मॅथ पार्ट सेकंड मधला सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम हे अभ्यासत आहोत। यामधलं प्रॅक्टिस सेट 2.1 मधील काही एक्झाम्पल आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, काही एक्झाम्पल आपण या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी पिरियड जर आपल्याला आवडला, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला बघूया आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील काही एक्झाम्पल। See here, in figure, angle DEF is equal to 90 degree, FG perpendicular ED. If ZD is equal to 8, FG is equal to 12, find EG, FD आणि EF. तीन प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येईल। म्हणजे याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे, हे फिक्स आहे, त्याच्यानंतर FG परपेंडिक्युलर आहे हायपोटेनसवर। मग आपल्याला दोन थेरम या ठिकाणी लक्षात येतात, ते म्हणजे कोणते? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि दुसरा कोणता आहे? जॉमेट्रिक मीन थेरम। मग याच्यापैकी कोणता यूज करता येतो ते पाहायचं आहे आपण दिलेल्या व्हॅल्यू वरून। तर आपण स्टार्टिंगला हे लिहूया की काय काय दिलेलं आहे। इन ट्रायंगल EFD अँगल DEF is equal to 90 degree, then FG segment FG perpendicular hypotenuse ED। व्हॅल्यू कोणती दिली बघा आपल्याला? ZD ची व्हॅल्यू दिली 8। त्यानंतर FG ची आहे FG ही 12। फाइंड आउट काय करायचं? EG। मग आपल्याला हे तर माहितीच आहे, या तीन सेगमेंट मधला असलेला संबंध कशाद्वारे सांगता येतो आपल्याला? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन। मग आपण फर्स्ट फाइंड आउट करूया बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन। FG square is equal to GD into EG। याच्यातल्या व्हॅल्यू FG आहे 12 स्क्वेअर प्लस इज इक्वल टू GD आहे 8, EG आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। therefore 8 into EG is equal to 12 square 144। therefore EG is equal to 144 by 8। EG is equal to 8 1 जा 8, 8 जा। EG ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। EG is equal to 18। नेक्स्ट काय करायचं? आता नेक्स्ट सेकंड काय करायचं आहे? FD कसं काढणार? तुम्हाला ह्यात दोन साइड माहित झाल्या, 12 आहे 8 आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे हा एवढा, हा वरचा। म्हणून पायथागोरस थेरम सुद्धा यूज करून आपण हे फाइंड आउट करू शकतो, किंवा जो थेरम आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल त्याचाही यूज आपल्याला करता येतो। पण सिंपल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम यूज करूया। सेकंड, in triangle FZD angle G is equal to 90 degree। therefore by Pythagoras theorem hypotenuse FD square
इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर FD स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर असं घेतलं. आता याच्यातल्या व्हॅल्यू ठेवूया. FD आहे काढायचं आहे आपल्याला. FD स्क्वेअर ॲज इट इज. GD स्क्वेअर GD किती आहे 8 स्क्वेअर प्लस GF आहे GF 12. सो FD स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 144. FD स्क्वेअर इज इक्वल टू याची ॲडिशन करू 208. FD स्क्वेअर इज इक्वल टू आता हे 208 हे काय याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही म्हणून याचे फॅक्टर काढू असे की ज्या एका फॅक्टरचं स्क्वेअर रूट मिळेल आणि एक राहील तसंच. मग आपण जर पाहिलं तर हे 16 याला डिवाइड होतो बघा. 16 1 जा अँड 16 3 जा. सो FD स्क्वेअर इज इक्वल टू 16 चं स्क्वेअर रूट 4 आणि स्क्वेअर रूट 13 ॲज इट इज. FD ची व्हॅल्यू आपल्याला ही माहीत झालेली आहे. नेक्स्ट थर्ड काय काढायचं आपल्याला EF. थर्ड EF काढायचं. EF काढायचं. आता हे ट्रायंगल कडे बघा. या ट्रायंगल मध्ये हे माहित आहे आपल्याला. त्याच्यानंतर कोणती व्हॅल्यू दिली एक बघा. याच्यामध्ये काय काय फाइंड आउट केलं FD फाइंड आउट केलं हे सुद्धा फाइंड आउट केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर अजून कोणतं फाइंड आउट झालेलं आहे आपलं EG एक फाइंड आउट झालं. EG म्हणजे हे फाइंड आउट केलं आपण. आता ह्याच्यामध्ये परत तुम्ही राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून पायथागोरस थेरम यूज करू शकता. इन ट्रायंगल FGE or EFG angle G is equal to 90 degree. That means it is a right angle triangle. Then again by Pythagoras theorem आपल्याला काय सांगता येईल मग हे बघा. हे हायपोटेनस कोणता EF स्क्वेअर हेच काढायचे आपल्याला. EF स्क्वेअर इज इक्वल टू हे EG स्क्वेअर प्लस राहिलेली साईड कोणती GF किंवा FG स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. EF स्क्वेअर ॲज इट इज EG स्क्वेअर. EG किती आहे 18 त्याचा स्क्वेअर प्लस FG किती आहे 12 हे 12 स्क्वेअर. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू 18 मीन्स 324 18 स्क्वेअर अँड 12 स्क्वेअर 144. सो EF स्क्वेअर इज इक्वल टू याची ॲडिशन 4 4 8 6 अँड 4 EF स्क्वेअर. तसंच याच्यासारखं झालंय बघा. याला सुद्धा याचे फॅक्टर फाइंड आउट करता येतील. आपण याचे फॅक्टर फाइंड आउट जर केले तर 13 याला डिवाइड होतं बघा. 13 3 जा अँड 13 6 जा. ओके. सो EF दोन्ही साइड्स EF इज इक्वल टू 13चं निघत नाही 36 म्हणजे 6 अँड 13चं रूट 13. तर ही झाली व्हॅल्यू EF ची. 3 मार्कासाठी हे एक्झाम्पल आहे. आपण पाहू शकता सगळं सोपं. इथं तर जॉमेट्रिक मीन थेरम यूज केला. इथं पायथागोरस इथं सुद्धा पायथागोरस. हे सगळं सोपं आहे. काहीही अवघड नाही. सहज आपल्याला सॉल्व करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. तर मी एक रेक्टँगल या ठिकाणी काढलेला आहे ज्यामध्ये लेंथ आहे आपली 35. आता रेक्टँगलच्या लेंथ ह्या दोन्ही सेम असतात. 35 हे 35 आणि ब्रेथ किती आहे 12. तर हे सुद्धा 12. 35 cm सेंटीमीटर 12 सेंटीमीटर. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डायगोनल. हे डायगोनल
या रेक्टँगलचे डायगोनल कॉन्ग्रंट असतात. कुठलाही हा डायगोनल काढा की हा डायगोनल काढा, एकच व्हॅल्यू असते, म्हणून आपण एकच डायगोनल या ठिकाणी काढलेला आहे. तर हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल, कारण हा अँगल या रेक्टँगलचा अँगल आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर्व अँगल जे असतात रेक्टँगलचे ते 90 डिग्रीचे असतात. म्हणून आपण स्टार्टिंगला लिहूया क्वाड्रिलॅटरल ABCD इज what rectangle. This is given. So in a triangle ABC, angle B is equal to 90 degree. आता हे रेक्टँगल म्हटल्यामुळं B ला 90 डिग्री म्हणता येतं, 90च आहे. मग परत बाय पायथागोरस theorem, AC square is equal to AB square plus BC square. AC square as it is, AB 12 square plus BC 35 square. So AC square is equal to 12 square 144. आता ह्याचं आपल्याला ओरेली स्क्वेअर काढायचे असतील, शेवटी जर 5 असतील तर तुम्हाला माहिती त्याची मेथड. याच्या नंतरचं काय करायचं आपण, याचा नंतरचा नंबर आपण घ्यायचा 3 चा ॲडजस्टंट नंबर कोणता आहे 4, यांचं मल्टिप्लिकेशन 3 4 जा 12 आणि याचा नंतर 5 चा स्क्वेअर, हे झालं 35 चा स्क्वेअर. असं कुठल्याही याचं आपल्याला फाइंड आउट करता येते. समजा आपण 7 5 याचा स्क्वेअर काढायचा असेल तर 7 च्या नंतर काय आहे 8, 7 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 56 आणि 5 चा स्क्वेअर 25. अशा प्रकारे स्क्वेअर काढायचं आपण 7th मध्येच पाहिलेलं आहे. आता याची ॲडिशन करूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू, याची ॲडिशन होईल 9 4 + 2 मीन्स 6, 2 + 1 3 and 1 as it is. So AC is equal to, taking square root on both side, हे सुद्धा याचं स्क्वेअर रूट काढता येतं बघा. याचं स्क्वेअर रूट येईल 37. तर हे झालं डायगोनल. मग आपल्याला सांगता येतं देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. हे झालं याचं आन्सर. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इन द फिगर M इज मिड पॉइंट ऑफ QR. या QR चा हा मिड पॉइंट आहे. याचा अर्थ MR बरोबर आहे MQ. MR इज इक्वल टू MQ इज इक्वल टू हाफ QR, हे अर्थ होतो याचा. त्यानंतर PRQ is 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी जे प्रूव्ह करायचं म्हणजे PQ square is equal to 4PM square. PM काय आहे, हायपोटेनस या राईट अँगल ट्रायंगलचा. मग आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट करू अगोदर. इन ट्रायंगल PRM, in triangle PRM, angle R is equal to 90 degree given, हे दिले आपल्याला बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम PM square is equal to PR square plus RM square. हा पायथागोरस थेरम आहे. बट हे PR तर बघा याची व्हॅल्यू मिळालेली आहे. PR याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल काय बदल करू नका. RM नाही याच्यात. RM बद्दल आपल्याला काय करता येतं. बट RM इज इक्वल टू हाफ
ऑफ आर क्यू किंवा क्यू आर असं घेता येईल. हे आर एम ची व्हॅल्यू या आर क्यूच्या निम्मी असते, कारण हे दिलेलं आहे एम इज द मिड पॉइंट. सो इट इज ऑल्सो गिव्हन. ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवू. देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम मीन्स 1/2 आर क्यू होल स्क्वेअर. देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर as it is plus 1/2 means 1/4 RQ square. क्लिअर. आता काय करायचं आपल्याला, PM म्हणजे 4 आहेत, 4 PM म्हणून याला 4 न मल्टिप्लाय करू. ऑटोमॅटिक हे कॅन्सल होती. मल्टिप्लाइंग 4 multiplying by 4 on both side. हे 4 PM स्क्वेअर त्याच्यानंतर 4 PR स्क्वेअर प्लस हे 4 न मल्टिप्लाय केल्याने 4 4 कॅन्सल होतात. इथं काय राहील फक्त RQ स्क्वेअर नंबर 1. किंवा आपण याला अजून थोडं एक्सटेंड करूया. बघा इथं 4 PR स्क्वेअर आहेत, 4 PR स्क्वेअर, 4 PR स्क्वेअर आणि पुढे काय आहे RQ स्क्वेअर. हे RQ स्क्वेअर तुम्हाला या फिगरमध्ये पाहिल्याच्या नंतर RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर जर घेतलं एक तर तुम्हाला काय लिहितात, त्याच्या जागी PQ लिहिता येतं. मग आपण याला थोडं स्प्लिट अप करूया. 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू, कारण आपल्याला PR किती पाहिजे, 3 पाहिजे म्हणून हे 3 PR घेऊया. 3 PR स्क्वेअर हे एकूण किती होते 4 पैकी हे 3 घेतले आणि एक उरला म्हणजे PR स्क्वेअर. हे बघा आलं ॲज इट इज. 1 PR स्क्वेअर प्लस 3 PR स्क्वेअर इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर. असं काय केलं, कारण आपल्याला 3 PR स्क्वेअर पाहिजे होते म्हणून 3 आणि हे प्लस RQ ला RQ स्क्वेअर ॲज इट इज. नाव दिस इज नंबर 1 राईट. आता आपण याच्यामध्ये बघा फ्रॉम ट्रायंगल PRQ या ठिकाणी PRQ या ओरिजिनल ट्रायंगल मध्ये बघा अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. हे अजून आपण का लिहितो असं तर तुम्हाला लक्षात आलं असेल. हे 4 PM स्क्वेअर एक मिळालं, 3 PR स्क्वेअर दुसरं मिळालं, आपल्याला काय राहिलं आता PQ स्क्वेअर राहिलं. मग PQ स्क्वेअर लिहिणं हे नाही त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल आपल्याला PQ स्क्वेअर लिहिता येते. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम PQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर हायपोटेनस इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर नंबर 2. आता इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर म्हणजे काय घेता येते तुम्हाला PQ स्क्वेअर. म्हणून फ्रॉम 1 and 2 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू हे 3 PR स्क्वेअर प्लस याच्याबद्दल काय घेता येतं PQ स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. आता जसं पाहिजे त्याप्रमाणे याला रिअरेंज करूया. बरोबर आहे. ह्याला इकडे ट्रान्सफर करा. हे प्लस आहे तर इकडे गेल्याने मायनस 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर हे मिळालं इक्वल टू PQ स्क्वेअर म्हणून डायरेक्टली लिहूया. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर. हे आपल्याला आन्सर मिळालं आहे. बऱ्याच वेळेस हे एक्झामला विचारलं आहे. काहीच नाही, फक्त 2दा पायथागोरसचा थेरम यूज केला. पहिलं लहान राईट अँगल ट्रायंगलला यूज केला, त्याच्यामध्ये फक्त RM ची व्हॅल्यू ठेवली ओरिजिनल ट्रायंगलची साईड म्हणजे 1/2 RQ. त्याच्यानंतर त्याला थोडं एक्सपांड केलं, त्याप्रमाणे पाहिलं 3 PR काढलं, याला एकाला स्प्लिट अप केलं, याच्यासोबत घेतलं आणि याची व्हॅल्यू आपण याच्यावरून काढली PQ स्क्वेअर होती. मग ही ठेवली, रिअरेंज केले टर्म, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे याच्यामधला 10th प्रॅक्टिस सेट 2.1 मधला.
वॉल ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. हे बघा, हे वॉल्स आहेत अशा प्रकारे 1 2 म्हणजे या बिल्डिंगच्या वॉल्स आहेत. या स्ट्रीटच्या, हे स्ट्रीट आहे, रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही साइडला अशा प्रकारच्या ह्या बिल्डिंगच्या वॉल्स आहेत. ह्या बिल्डिंगच्या वॉल. ए लॅडर इज 5.8 मीटर लॉन्ग. एक लॅडर आहे जे की 5.8 मीटर लॉन्ग आहे. 5.8 मीटर लॉन्ग. इज प्लेस्ड इन द स्ट्रीट. स्ट्रीटवर ठेवलं. इट्स टॉप, त्याचं ज्या लॅडरचं टॉप आहे ते कुठं पोहोचतं? रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे हे 4 मीटर पर्यंत असलेल्या हाईटवर असलेल्या विंडो पर्यंत हे दुसरं लॅडरचं एंड पोहोचतं. त्याच्यानंतर ऑन अ टर्निंग, याला काय केलं? टर्न केलं, असं केलं. टर्न, हे जे लॅडर आहे असं ठेवलेलं, त्याला आता फक्त तिथंच ठेवलं जागेवर, असं टर्न केलं. आता टर्न केल्यानंतर ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप. आता त्या लॅडरचं टॉप कुठं पोहोचतं? द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2 मीटर. 4.2 मीटर असलेल्या या हाईटच्या बिल्डिंगच्या विंडो पर्यंत पोहोचतं. आता हे लॅडरची जर लेंथ आपण चेंज होत नसते, 5.8 मीटर इकडे आहे, इकडे तीच आहे, फक्त आपण चेंज केलं पोझिशन, असं घेतलं. तर तुम्हाला फाइंड आउट करायचंय, फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर या स्ट्रीटची विड्थ फाइंड आउट करायची, म्हणजे बीडी फाइंड आउट करायचंय. बीडी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बीसी अगोदर काढावं लागेल, नंतर सीडी काढावं लागेल. बीसी काढण्यासाठी ही बिल्डिंग या सरफेसला 90 डिग्री असते, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम यूज करून बीसी काढा. त्यानंतर परत हा ट्रायंगल, ही सुद्धा बिल्डिंग या सरफेसला, अर्थ सरफेसला 90 डिग्री असते आणि म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल झाला. परत पायथागोरस थेरम यूज करून हे काढायचं. याच्या 2 साइड माहिती आहेत, याच्या 2 साइड माहिती. हे पायथागोरसच्या थेरमनं काढल्याच्या नंतर ॲडिशन करायची, तुम्हाला स्ट्रीटची विड्थ मिळेल. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कन्सिडर करूया Consider AB and ED are the building and BD is width of street. Okay, so in this triangle, in a triangle ABC, angle B is equal to 90 degree by Pythagoras theorem. By Pythagoras theorem, AC square is equal to BC square plus AB square. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हे AC आहे 5.8 होल स्क्वेअर इज इक्वल टू BC आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि AB आहे 4 स्क्वेअर, म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू ही साईड घेतली 5.8 होल स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण BC ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. BC स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 चा स्क्वेअर करूया. 5.8 इंटू 5.8 जर केलं तर आपण 33.44 हा स्क्वेअर होतो याचा, मायनस 4 स्क्वेअर मीन्स 16. सो BC स्क्वेअर इज इक्वल टू याच्यातून हे 16 मीन्स 16.00 म्हटल्याच्या तर हे 44 ॲज इट इज राहतील. आता ह्या 33 मधून 16 काढून टाका. 17.44. परत आता याचं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट घ्यायचं. BC इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट आपण 8 ला पाहिलेलं आहे बघा. हे 16चं स्क्वेअर रूट काय आहे 4 आहे. मग याचं काढायचं असलं 4 पेक्षा जास्त येतं. आपण जसं 8 ला पाहिलं स्क्वेअर रूट काढण्याचं तशी मेथड यूज करून आपण याचं स्क्वेअर रूट काढा. याचं स्क्वेअर रूट येतं बघा 4.2 मीटर. हे झालं BC. आपल्याला BC माहीत झालं म्हणजे स्ट्रीटची जे विड्थ आहे त्याच्यामधला एवढा भाग माहीत झाला. आता एवढं काढायचं आहे. अजून तसंच त्याचप्रमाणे अगेन
in triangle EDC, angle D is equal to 90 degree by Pythagoras theorem. EC is equal to EC square is equal to CD square plus ED square. परत EC स्क्वेअर EC स्क्वेअरची व्हॅल्यू EC किती आहे 5.8 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू CD फाइंड आउट करायचा आहे आणि प्लस ED किती आहे 4.2 होल स्क्वेअर. त्यानंतर ही साइड अगोदर घेऊ CD स्क्वेअर प्लस 4.2 स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर. Therefore CD square is equal to 5.8 whole square minus 4.2 whole square. So CD is equal to CD square is equal to याला काय करता येतं आपल्याला a square minus b square नाही सॉल्व करता येतं. a square minus b square कधी आपल्याला हे कन्फ्युजन होत असेल तर a square minus b square in one bracket, a square minus b square असेल तर a minus b in one bracket, a plus b in another bracket त्यानुसारही सॉल्व करता येते. पण आपल्याला माहित आहे ऑलरेडी याचा स्क्वेअर किती 33 किती लिहिला तर आपण 33.44 मायनस याचा स्क्वेअर 4.2 चा इथंच आपण घेतलेला आहे 17.44. सो CD स्क्वेअर इज इक्वल टू सबट्रॅक्शन करा 0.16. सो CD इज इक्वल टू हाऊ मच 4. आता आपल्याला काय करायचं हे CD ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. CD इज इक्वल टू 4. आता लॅडरची सॉरी विड्थ आपल्याला स्ट्रीटची काढायची असेल BC प्लस CD घ्यावं लागेल. देअरफॉर विड्थ ऑफ अ स्ट्रीट इक्वल टू BC प्लस CD. BC किती आलेलं आहे 4.2 मीटर प्लस CD किती आहे 4 म्हणजे किती झालं 8.2 मीटर. सो आन्सर इज द विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू 8.2 मीटर. ओके, दिस इज द आन्सर. तर यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडला बघूया.